नमस्कार, कविता स्वयंपाकघरमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत 7 ते 8 जणांसाठी मस्त अशी मलाईदार दाटसर रबडीसारखी तांदळाची खीर। चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया। आणि हो, तुम्ही जर कविता स्वयंपाकघरला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। मी खीर बनवण्यासाठी एक छोटी वाटी मी आंबेमोहोर तांदूळ घेतलेला आहे। तुम्ही आंबेमोहोरच्या जागेवरती इंद्रायणी किंवा तुम्ही जो घरगुती तांदूळ वापरता तो पण घेऊ शकता। तो 2-3 वेळा मी धुवून 10 ते 15 मिनिटं भिजत ठेवायचा आहे तांदूळ। तांदूळ भिजत ठेवून 10 ते 15 मिनिटं झालेले आहेत। आता हे पाणी गाळून टाकायचं आहे आणि तांदूळ मिक्सरला जाडसर अशी कणी वाटून घ्यायची आहे। तांदळाची खीर बनवण्यासाठी हे बघा मिक्सरला मी बारीक करून घेतलेला आहे। एकदम त्याची पेस्ट बनवायची नाही आहे, जाडसर अशी कणी ठेवायची आहे तांदळाची आणि पाण्याचा वापर करायचा नाही मिक्सरला लावताना। आणि अर्धी वाटी मी साखर घेतलेली आहे। छोटे 4 ते 5 चमचे आपल्याला तूप लागणार आहे। 1 लिटर दूध घेतलेलं आहे मी, गरम करून घेतले ते। आणि ड्रायफ्रूट लागणार आहे, तुम्हाला जे ड्रायफ्रूट आवडतात ते तुम्ही वापरू शकता। आणि ओल्या नारळाचा किस घेतलेला आहे अर्धी वाटी। तांदळाची खीर बनवण्यासाठी 2 मोठे चमचे तूप टाकून घेऊयात। छोट्या चमच्याने टाकलात तर 4 ते 5 चमचे टाका। आता तूप व्यवस्थित गरम व्हायला देऊयात। हे बघा तूप गरम झालेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये जे जाडसर वाटून घेतलेले आहेत तांदूळ ते टाकूयात आणि 3 ते 4 मिनिटं भाजून घ्यायचे आहेत तुपामध्ये तांदूळ परतून। तुपामध्ये तांदूळ भाजून घेतल्याने तांदळाचा जो कच्चा स्वाद असतो तो निघून जातो। कोण पहिले डायरेक्ट दुधामध्ये पण तांदूळ शिजवून घेतात, पण ह्या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की बनवून बघा खीर। दोन ते 3 मिनिटं तुपामध्ये तांदूळ भाजून घेतल्यावरती 1 लिटर जे दूध घेतलेलं आहे ते टाकूया तांदळामध्ये। दूध टाकल्यावरती तांदूळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। त्याच्या गुठळ्या वगैरे झाल्या असतील तर व्यवस्थित मोडून घ्यायच्या त्या गुठळ्या। तांदळाची खीर बनायला 15 ते 20 मिनिटं लागतात। हे बघा खीर शिजत ठेवून 10 मिनिटं झालेली आहेत साधारण, आणि थोडी आटली पण आहे खीर। मीडियम टू स्लो गॅसवरती ती खीर शिजवून घ्यायची आहे, जास्त मोठा गॅस ठेवायचा नाहीये। आता त्यामध्ये मी साखर टाकली अर्धी वाटी। तुम्हाला ज्या प्रमाणात खीर गोड पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही साखरेचं प्रमाण वापरू शकता। आणि व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊयात। आणि अर्धी वाटी मी डेसिकेटेड कोकोनट टाकलाय। डेसिकेटेड कोकोनटच्या जागेवर तुम्ही ओलं खोबरं पण वापरू शकता। आणि ड्रायफ्रूट टाकून घेते आणि व्यवस्थित असे मिक्स करून अजून 5 ते 10 मिनिटं खीर स्लो गॅसवरती शिजवून घ्यायची आहे। खिरीमध्ये पाहिजे तर तुम्ही केसर पण टाकू शकता। आणि जरासं चिमूटभर मीठ टाकायचं आहे। कोणताही गोड पदार्थ बनवताना जरासं मीठ टाकलं तर त्याची टेस्ट अजून वाढते। आणि व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊ। आता ही खीर 5 मिनिटं अजून स्लो गॅसवरती शिजवून घेऊयात। हे बघा मस्त अशी दाटसर आपली रबडीसारखी खीर आपली बनवून तयार आहे। मला टोटल 20 मिनिटं लागली आहेत ही खीर बनवण्यासाठी। किती छान दिसते बघा। आता यामध्ये थोडीशी वेलची पूड टाकूयात आणि व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊ। आणि गॅस बंद करूयात आता।
मस्त अशी 7 ते 8 जणांसाठी दाणेदार दाटसर रबडीसारखी तांदळाची खीर आपली बनवून तयार आहे. वरून आता टाकूया ड्रायफ्रूट थोडेसे, तुम्हाला जे आवडतात ते. चवीला पण टेस्टी मस्त झालेली खीर ही. तुम्ही पण ह्या पद्धतीने खीर नक्की बनवून बघा आणि माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि कविता स्वयंपाकघरला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.